नमस्कार यूट्यूब फॅमिली, तुमचं आमच्या सुषमास किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत पुरणपोळी बनवण्यासाठी मी इथे गॅसवरती पाणी ठेवलेलं आहे. इथे मी अर्धा किलो डाळीची पुरणपोळी करणार आहे. तर इथे मी पाणी आपलं तापलेलं आहे. तर याच्यात आपण ही जी अर्धा किलो डाळ घेतली होती ती टाकणार आहोत. तर आपल्याला याच्यात 1 चमचा हळद टाकायची आहे. तर आता आपण या डाळीला हलवून घ्यायचंय. डाळ शिजायला घालण्याची प्रोसेस केलेली आहे. आता आपण डाळ शिजली का ते पाहूया. हलवून घ्यायची. अशीच मऊ ही डाळ आपल्याला तुम्हाला शिजून घ्यायची आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊयात. तर आता इथे आपण अर्धा किलो डाळीला अर्धा किलो गूळ टाकलेला आहे. जेवढी डाळ असेल तेवढंच आपल्याला गूळ टाकायचं आहे. तर आता आपण हे पुरण परतायला टाकलेलं आहे. तर याच्यात हळूहळू गूळ विरघळायला लागलेला आहे. आपल्याला याला चांगलं परतवून घ्यायचं आहे. हे अजून परतलेलं नाहीये. तर आपण याच्यात आता थोडीशी साखर टाकून घेऊयात. तर आता तुम्ही इथे पाहू शकता आपलं पुरण छान परतलेलं आहे. तर याच्यात आपण थोडीशी इलायची पावडर टाकायची. मी रेडी. या इलायचीमध्ये कुटताना जायफळ सुद्धा टाकलेलं होतं. आता पुरण परतलेलं कसं बघायचं तर मी आता तुम्हाला दाखवते. आता आपलं पुरण चांगलं परतलं की त्याच्यात असं उलटणं उभं राहतं. जर नाही शिजलं तर ते इकडे तिकडे रेलतं. परतलेलं आहे. आता आपण याला वाटून घेऊया. आता आपण इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पोळ्या करण्यासाठी. तर त्याच्यात आपण चवीपुरतं मीठ टाकतोय. त्याच्यात मी 1 चमचा हळद टाकते. त्याला पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं आहे. तर इथे पीठ मी या पद्धतीने आता सध्या मळून घेतलेलं आहे. आपण ह्याच्यात थोडी साखर विरघळायला घातलेली होती. त्या साखरेचं पाणी आता मी याच्यात टाकणार आहे. त्या पिठाला थोडं थोडं पाणी घालून चांगलं मळून घेणार आहे. त्यात मी सगळं साखरेचं पाणी याच्यात टाकून याला छान मळून घेतलेलं आहे. तर याच्यात मी थोडंसं तेल टाकून त्याला चांगलं मळून घेणार आहे. असं आपल्याला पीठ मळून इतकं मऊ करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता. तर आपण हे पीठ झाकून ठेवूयात. एक पिठाचा गोळा घेतलेला आहे. पिठामध्ये बुडवून घेतला मी आणि याच्यात मी अशी खोलगट अशी वाटी तयार करून घेते. हाताला थोडं थोडं पीठ लावून घ्यायचं जेणेकरून ही वाटी हाताला चिकटणार नाही. वाटी या प्रकारे करायची. जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही करायची. तर आपण याच्यात पुरणाचा गोळा घ्यायचा आहे. जेवढं पीठ आपण घेतलंय तेवढंच पुरण घ्यायचं आहे. हा गोळा अशा प्रकारे अलगद हाताने बंद करून घ्यायचा आहे. तर मी शिल्लक पीठ काढून घेते. गोळा आता मी पिठामध्ये बुडून घेणार आहे. त्याला आपल्याला हातावरती असं थोडंसं दाबून घ्यायचं आहे. अलगद हाताने दाबायचं आहे. तर आपण गोळ्याला खाली ठेवून अद्दर हाताने हे गोळा फिरवत लाटून घ्यायचा आहे.
तर आता मी याच्यावरती थोडं पीठ टाकणार आहे आणि याला अलगद हाताने पलटी करून पुन्हा लाटते. आपल्या पोळीला लाटताना एकाच जागेवरनं म्हणजेच मधनं किंवा कडनी अशी लाटायची नाही, आपल्याला सगळीकडनं सारखी अशी पोळी लाटायची आहे. तर मी याला परत एकदा पलटी मारून लाटते. आलटी पलटी करून पोळी लाटा. तर याला मी फिरवून घेते. ही पोळी आपली छान अशी गोल लाटून घ्यायची. सगळीकडनं एकसारखी अशी लाटून घ्यायची पोळी. तर ही पोळी मी छान अशी सगळीकडनं सारखी अशी लाटून घेतलेली आहे. आता मी इथे तवा गरम करायला ठेवला होता, त्याच्यावरती थोडंसं तेल टाकणार आहे. तर याच्यावरती मी ही आपण लाटलेली पोळी टाकते. पोळी टाकायच्या आधी तव्यावरती तेल टाकल्यामुळे पोळी चिकटत नाही आणि उचलताना फुटत नाही. त्याच्यामुळे तव्याच्या खाली तेल नक्की टाका. पोळीला असे छोटे छोटे असे फुगे यायला चालू झालेले आहेत. पहिल्यांदा पोळी हातानेच पलटायची, म्हणजे पोळी छान होते. ही पोळी आपल्याला छान भाजून घ्यायची दुसऱ्याही साईडने, लगेचच पलटायची नाहीये. आणि पोळी पलटतानाही अलगद हाताने पलटायची, उलटाने एकदम घसकण घालून पलटायची नाही, नाही तर पोळी फाटली जाते. आता मी उलटाण्याने ही पोळी पलटून घेते. मी असं साईडने हळूच उलटाणा घालून पलटून घेतली आहे. तुम्ही पाहू शकता पोळीला कुठली इजा पोचलेली नाही आहे. तर मी याच्यावरती तेल लावून घेतलं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही तूपही लावू शकता, पण मी इथे तेलच लावलेलं आहे. सगळ्यात पोळीला पचपचीत तेल लावून घ्यायचं, म्हणजे ते दिसायलाही खूप सुंदर दिसते आणि खायलाही अगदी चविष्ट लागते. इथे मी छान अशी पोळी भाजून घेतलेली आहे. तर मी पोळी चांगली भाजून घेणार आहे. पलटी करून घ्यायची आहे आणि काढून घ्यायची साईडला. तर आपली पोळी तयार झाली आहे. तुम्ही पाहू शकता किती सुरेख अशी पद्धतीत झालेली आहे. आपण अशाच पद्धतीने सगळ्याच पोळ्या बनवून घेते. मी दुसरी ही पोळी सेम पहिल्या पोळीच्या प्रकारेच छान लाटून घेतलेली आहे. आलटी पलटी करून पोळी लाटल्यामुळे पोळी सगळीकडनं सारखी लाटली जाते. आपल्याला पोळी जास्त जड हाताने लाटायची नाही, अलगद हाताने पोळी लाटायची. तर ही सुद्धा पोळी मी छान अशी पहिल्या पोळीसारखी सुरेख अशी लाटून घेतलेली आहे. त्या पोळीची किनार दाखवते कशी आहे ती. पाहू शकता इतक्या अशा जाडीची मी पोळी लाटून घेतलेली आहे. तव्यावरती टाकलेली आहे. पहिली पोळी भाजताना पण त्याला तेल लावलेलं होतं, म्हणून दरवेळेसच तेल लावायची गरज नाही. पहिल्या पोळीलाच फक्त तव्यावरती तेल टाकायचं. तर ही सुद्धा पोळी मी पहिल्या पोळीसारखी छान भाजून घेते. पोळी तुम्ही पाहू शकता कशी फुगल्यासारखी एकदम मस्त अशी फुगतीये. किती टम्म अशी फुगायला लागलेली आहे. मगाशी मी तुम्हाला पीठ मळताना एक प्रोसेस सांगितली होती. प्रोसेस अशी होती की मी पीठ मळताना तुम्हाला साखरेचं पाणी पिठामध्ये घालायला सांगितलं. तर ते का सांगितलं, त्याचं कारण हे आहे, पोळी आपली छान अशी फुगल्या जाते, फुटल्या जात नाही आणि मऊसूद अशा पोळ्या छान लांब काळापर्यंत. मी पाहू शकता किती सुरेख पद्धतीने मी अशी भाजून घेतलेली आहे. पोळी आपली छान अशी फुगतीये. तर आपण या पोळीला सुद्धा भाजून घेतलंय छान. पहिला आपण मुडपवून घेऊयात. अशा पोळ्या मुडपवून घेऊन ठेवल्यामुळे त्या लांब ही पोळ्या किती सुरेख पद्धतीने अशा झालेल्या आहेत. त्या आपण सगळ्या बाकीच्या पोळ्याही अशाच पद्धतीने करून घेऊयात. आपली पोळी किती सुंदर अशी सुरेख अशी दिसते, एकदम मऊ अशी पोळी झालेली आहे आणि याच्यात भरपूर मात्रेत पुरणही दिसते. किती गबगबीत पोळी अशी दिसते. अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सुषमास किचनला तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.